नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत बॉम्बे हायकोर्ट ज्युनियर क्लर्क यासाठी असलेली प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. तर टोटल आपल्याकडे शिफ्ट 4 आहे. 4चे प्रश्न अवेलेबल आहेत. तर आपण टप्प्याटप्प्याने ते सगळे शिफ्टचे पेपर आज बघणार आहोत. तर चला तर मित्रांनो सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, तो नागपूरला गेला, संत्री घेऊन आला. ह्या वाक्याचे केवळ वाक्यात रूपांतर करायचे असल्यास कोणता पर्याय योग्य ठरेल? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, तो नागपूरला जाऊन संत्री घेऊन आला. प्रश्न क्रमांक 2, रात्रीच्या वेळी रातराणी गंधित व मादक भासते. ह्या वाक्यातील उद्देश ओळखा. येथे उद्देश ओळखायचा आहे. तर रात्रीच्या वेळी गंधित व मादक कोण भासते? रातराणी. तर याचं उत्तर राहील ऑप्शन क्रमांक 3, रातराणी. प्रश्न क्रमांक 3, रीड द बिलो स्टेटमेंट अँड फिल इन द गॅप्स युझिंग करेक्ट पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग वापरायचा आहे. शी कांट ड्राईव्ह, शी कांट, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे बरोबर राहील. कॅन शी. प्रश्न क्रमांक 4, यू हॅव टू डू धिस इमिजिएटली. याचा आपल्याला ॲक्टिव्ह आहे, तर आपल्याला याचं पॅसिव्हमध्ये कन्वर्ट करायचं आहे. पॅसिव्ह व्हॉइस कोणतं येऊन जाईल याचं ऑप्शन क्रमांक 4, धिस हॅज टू बी डन बाय यू इमिजिएटली. प्रश्न क्रमांक 5, इतरांच्या आधारावर जगणारा शब्दसमूहासाठीचा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. इतरांच्या आधारावर जगणारा कोण आहे? आश्रित, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे बरोबर आहे. इथे काय म्हटलं आहे, तर आपल्याला अप्रोप्रिएट प्रिपोजिशन इथे वापरायचं आहे. द थीफ वॉज कॉफ्ड ॲट द स्टोअर, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. कारण की इथे दिशा दाखवली आहे, कुठे डायरेक्शन दाखवली आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 7, माधवीचे प्रदर्शन पाहून झाले. या वाक्यातील प्रयोग ओळखा. पाहून झाले म्हणून म्हणजे कोणत्याही कार्याचे समापन झाले आहे, म्हणून याचं उत्तर राहील समापन कर्मणी. प्रश्न क्रमांक 8, अनिकेतने अनेक चित्रपट पाहिले. अनिकेतला एकही चित्रपट अव्वल दर्जाचा वाटला नाही. संयुक्त वाक्य करा. तर याचं योग्य उत्तर राहील मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, अनिकेतने अनेक चित्रपट पाहिले परंतु त्याला एकही चित्रपट अव्वल दर्जाचा वाटला नाही. प्रश्न क्रमांक 9, माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याने तिला उभ्या वर्षात एकही साडी घेतली नाही. या वाक्याचे वाक्य पृथक्करणाच्या जोड्या लावा. याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, शी रिकामी जागा ॲट द मूवी थिएटर आफ्टर स्कूल. शी वर्कड. याचं योग्य उत्तर राहील शी वर्कड. वर्किंग कधी लागलं असतं मित्रांनो? शी इज कुठे आलं असतं? शी इज वर्किंग ॲट द मूवी थिएटर, पण इथे फक्त शी आला आहे म्हणून शी वर्कड ईडी लागला आहे. शी वर्कड ॲट द मूवी थिएटर आफ्टर स्कूल. प्रश्न क्रमांक 11, घंटा वाजली, प्रार्थना सुरू झाली. या वाक्याचे केवळ वाक्य करायचे असल्यास कोणता पर्याय योग्य ठरेल? घंटा वाजली केवळ वाक्य करायचं ना. घंटा वाजल्यावर प्रार्थना सुरू झाली. घंटा वाजल्यावर प्रार्थना सुरू झाली हे योग्य राहील. प्रश्न क्रमांक 12, डॅनी वॉक डाऊन द स्ट्रीट टू विजिट द फार्मसी स्टोअर. प्रश्न क्रमांक 13 बघूया मित्रांनो. एव्हरी न्यू डिश आय कुक मेक्स मी ऑल द मोर इंटरेस्टेड इन कुकिंग. प्रश्न क्रमांक 14, ही ॲडमिटेड आय डिडंट सी द मूवी. ही ॲडमिटेड दॅट ही डिडंट सी द मूवी. ऑप्शन क्रमांक 4 हे बरोबर राहील. 15, अभ्यस्त या शब्दाचा समानार्थी असलेला पर्यायातील शब्द ओळखा. अभ्यस्त म्हणजे यातील चांगला अभ्यस्त म्हणजे काय, तर निपुण. प्रश्न क्रमांक 16, ही हॅज कट हिज फिंगर विथ नाईफ. ऑप्शन क्रमांक 2 हे योग्य राहील. प्रश्न क्रमांक 17, अखिल भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना कधी झाली? अखिल भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना 1950 मध्ये झाली. हा मोस्ट IMP प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 18, संघराज्यवाद म्हणजे काय? शासनाच्या एकापेक्षा जास्त पातळ्या असणे म्हणजे संघराज्यवाद होय. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 19, ऐरावत हा सुपर कॉम्प्युटर कोणत्या संस्थेत इन्स्टॉल केलेला आहे? कोणत्या संस्थेत इन्स्टॉल केलेला आहे? तर योग्य उत्तर आहे मित्रांनो सीडॅक सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॉम्प्युटिंग. ऐरावत हा भारताचा सर्वात सुपर कॉम्प्युटर आहे, सर्वात वेगवान. प्रश्न क्रमांक 20, फेब्रुवारी 2023 मध्ये खालीलपैकी कोणत्या सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांची आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती? तर याचं योग्य उत्तर आहे अब्दुल नाझीर. क्वेश्चन क्रमांक 21,
सुत्त पिटकाची स्थापना यांच्या नेतृत्वाखाली झाली. सुत्त पिटकाची स्थापना आनंद यांच्या नेतृत्वाखाली झाली. हे प्रश्न खूप IMP आहे मित्रांनो. बरेचदा परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारले आहेत. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणते आवृत बीजाचे उदाहरण आहे? सायकस, पायनस. 1 किंवा 2 यापैकी कोणतेही नाही. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणत्या संस्थेने भारतीय राज्यांच्या सांख्यिकी पुस्तिका 2021-22 हँडबुक ऑफ स्टॅटिस्टिक्स ऑन इंडियन स्टेट्स 2021-22 प्रसिद्ध केली? कोणी केली होती? RBI. प्रश्न ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. प्रश्न क्रमांक 24. भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या संदर्भात खान अब्दुल गफ्फार खान यांच्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? ते खुदाई खिदमतगार संस्थापक होते. यस, बरोबर. ते भारताच्या फाळणीच्या बाजूने होते. नाही, ते भारताच्या फाळणीच्या विरुद्ध होते. म्हणून केवळ ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 25. 6व्या आणि 4थ्या शतकाच्या दरम्यान खालीलपैकी सर्वात शक्तिशाली महाजनपद कोणते? मगध. प्रश्न क्रमांक 26. ऋग्वेदात गंगा आणि यमुनेचा उल्लेख किती वेळा येतो? हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ऋग्वेदात. प्रश्न क्रमांक 27. ट्रॅक अँड फील्डच्या प्रकारामध्ये भारतासाठी खालीलपैकी पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक कोणी जिंकले? ट्रॅक अँड फील्ड नीरज चोपडा. प्रश्न क्रमांक 28. कोणत्या पिकाच्या लागवडीसाठी महावत किंवा हिवाळ्यात पडणारा पाऊस अत्यंत महत्त्वाचा आहे? रब्बी पिकासाठी. प्रश्न क्रमांक 29. पुरुषांसाठी व्हॉलीबॉल खेळातील नेट जाळी म्हणजे किती मीटर उंचीची असते? ते उत्तर आहे 2.43. प्रश्न क्रमांक 30. घूस, उंदीर, उंट हे कोणत्या प्रकारच्या वनात आढळतात? काटेरी वने व झुडुपे. प्रश्न क्रमांक 31. कार्बोदके हे अमिनो आम्लापासून बनलेली असतात. नाही, चूक. कार्बोदके हे आपल्या शरीरासाठी ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. बरोबर. म्हणून केवळ ऑप्शन क्रमांक 2 हे बरोबर आहे. जानेवारी 2019 पर्यंतच्या माहितीनुसार आसाममध्ये लोकसभा मतदारसंघ आहेत 14. तर 2025 मध्ये किती हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 33. मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट 2010 मधील खालीलपैकी कोणत्या टॅबमध्ये फॉन्ट स्टाईल आणि आकार बदलण्याचा पर्याय समावेश असतो? तर योग्य उत्तर आहे होममध्ये. प्रश्न क्रमांक 34. मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010 मधील खालीलपैकी कोणत्या टॅबमध्ये चार्टचे पर्याय समाविष्ट आहे? चार्टचे इन्सर्ट. आपण इन्सर्टमधून चार्ट इन्सर्ट करतो. बरोबर. प्रश्न क्रमांक 35. MS एक्सेल 2007 हे एका क्षितिज टॅब मालिकेसह डिझाईन करण्यात आले. त्याला म्हणतात रिबन. क्षितिज टॅब मालिकेसह त्याला म्हणतात रिबन. तर प्रश्न क्रमांक 36. मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010 मधील खालीलपैकी कोणत्या टॅबमध्ये कमेंट्स या पर्यायाचा समावेश असतो? रिव्ह्यू. प्रश्न क्रमांक 37. वर्ड प्रोसेसरमध्ये खालीलपैकी काय वर्तमान डॉक्युमेंट्सची माहिती देतो? स्टेटस बार. म्हणजे वर्ड प्रोसेसरमध्ये खालीलपैकी काय वर्तमान दस्तऐवजाची म्हणजे डॉक्युमेंटची माहिती देते? तर स्टेटस बार माहिती देते. प्रश्न क्रमांक 38. MS वर्ड 2010च्या बाबतीत रिबीनपैकी कशाच्या अंतर्गत मार्क सायटेशन टॅब येतो? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ट्रॅक चेंज. याचं उत्तर आहे ट्रॅक चेंज. प्रश्न क्रमांक 39. मायक्रोसॉफ्ट वर्ड 2022 मधील खालीलपैकी कोणत्या टॅब अंतर्गत कट ही कमांड येते? होम टॅब अंतर्गत. प्रश्न क्रमांक 40. मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010 च्या खालीलपैकी कोणत्या टॅबमध्ये सेव्ह ॲज कमांड येते? तर फाईलमध्ये येते. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे मित्रांनो. तर इथे आपले 40 क्वेश्चन संपतात मित्रांनो. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये शिफ्ट क्रमांक 2 घेऊन येणार आहोत. शिफ्ट क्रमांक 2 2024ची ज्युनियर क्लर्कसाठी जी झाली होती एक्झाम